हा मुद्दा राजेंद्रजी बरोबर आहे की ही आदर्श आचारसंहिता आहे. या आदर्श आचारसंहितेच्या 20%, 25%, 10% पासून जरी सुरुवात झाली तरी किमान चेंज व्हायला सुरुवात होईल. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. आपल्यासोबत माजी IPS अधिकारी सुरेश खोपडे सुद्धा जे विविध सामाजिक विषयांवरती लिहित असतात, त्यांची आताची सुद्धा या विषयावरची पोस्ट खूप वाचली गेली. सुरेश खोपडेजी, आपण या विषयाकडे कसं पाहता? हा, नमस्कार. मी या विषयाकडे एक समाजशास्त्राचा विद्यार्थी म्हणून पाहतो. मी स्वतःला क्षत्रिय मराठा समजत होतो, परंतु मनुस्मृती वाचली आणि त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की 100 वर्षाचा क्षत्रिय आणि 10 वर्षाचा ब्राह्मण, याच्यामध्ये बाप कोण आणि मुलगा कोण. तर त्यात म्हटलंय की 10 वर्षाचा ब्राह्मण हा बाप आहे. असं जर ठरत असेल तर माझा मराठे माझ्या पदावरचा विश्वास उडाला. मी हिंदू आहे, परंतु वारकरी संप्रदायामध्ये समता मानणारा आहे. या हुंडाबळीबद्दल एक बैठक झाली आणि हुंडा घेणाऱ्यांच्यावरती बहिष्कार घालावा अशी एक चर्चा झाली. आता मात्र एक सूचना आलेली आहे की या पद्धतीनं लग्न करावीत वगैरे. मुळात अशा पद्धतीच्या सूचना आणि मुळात मराठी एवढा खर्चच का करतात, तर त्याचं महत्वाचं कारण आहे की या मराठा समाजाचा आत्मसन्मान हा खूप कमी दर्जाचा आहे. आता त्यांच्याकडं अन्न, वस्त्र, निवारा, सुरक्षितता आलेली आहे. त्यांना गरज आहे ते आत्मसन्मानाची, आणि ते आत्मसन्मान मिळवण्यासाठी मग हुंडा मागतील, खर्च करतील, जेवायला घालतील वगैरे वगैरे. तो आत्मसन्मान कसा गेलेला आहे? आपण आता धर्मग्रंथांचा उल्लेख केला, परंतु ज्या वेळेला लग्न होतं मराठ्यांचं, आम्ही सुद्धा त्या सहभागी, मामा मामी वरमाई वरबाप बसलेला असतात, त्यावेळेला ब्राह्मण बोलतो की राक्षस गण. म्हणजे आमच्या हिंदू धर्मामध्ये मराठ्यांचं स्टेटस आहे राक्षस दर्जाचं आहे. दुसरं असं की ज्या वेळेला अर्पण करा असं म्हणत असतात, त्यावेळेला ब्राह्मण म्हणतो की मम भार्या खोपडेजी, तुम्ही या विषयाच्या चौकटीत बोला. ज्या विषयाच्या बाबतीत आपला मूळचा अभ्यास आणि तज्ञता असेल तर तुम्ही जरूर बोला. तुम्ही मूळ संस्कृत टेक्स्ट वाचलाय का? म्हणजे हा विषय जर का आहा साळुंखे सांगत असतील तर मी गांभीर्यानं घेईन. तुम्ही त्याच्यातले तज्ञ असाल तर जरूर बोला, कारण तुम्ही जो दावा केलेला तो यापूर्वी एकदा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलेला आणि तो खोडूनही काढण्यात आलेला आहे. त्यामुळे आपली माहिती असेल तर जरूर बोला. आपली तज्ञता आहे संस्कृत भाषेतली तर मी जरूर ऐकेन. मी आहा साळुंखेंना ऐकेन, सदानंद मोरेंना ऐकेन, शरद पाटलांना ऐकेन. अन्यथा तुम्ही विषयाची चौकट पूर्ण मोडून टाकताय. हे पा, आत्मसन्मान याच्यासाठीच हुंडा घेतला, ते सांगा, ते बोला तुम्ही. आत्मसन्मान बरोबर आहे, हे मी सांगितलेलं आहे. मराठे समजून घ्यायला तयार नाही, त्यामुळे ठातूर मातूर उत्तर देऊन तुम्हाला या मराठ्यांचे प्रश्न मिटणार नाहीत. मला माझं ऐकून घेऊ नका, बोलू नका. आत्मसन्मान कशानं जातो याच्यासाठी तुमच्या चॅनलने चर्चा करायलाच पाहिजे ना. नुसतं वरवरचे इतके लोक आला आणि तितके लोक आला यानं समाज पुढे जाणार नाही. आणि आत्मसन्मान वाढवण्यासाठी मराठ्यांनी आणि यांनी काय केलं पाहिजे, कशामुळं कमी होतो. आणि हे जे लोक जेवायला घालतात, तर हे सगळे मराठे हे शेतकरी गावगाड्याला जेवण घालणारे लोक आहेत, तर त्यांना अन्न घालणं हा त्यांचा आत्मसन्मानाचा भाग आहे. शेतकऱ्याच्या मराठीच्या दारात कुठून गेलं, अगदी ब्राह्मण गेला तरी तो खाली हात जात नाही, असा उदार आहे. त्यामुळे उदारपणा आणि खर्च करणं हा त्याचा मूलभूत स्वभाव आहे, मानवी स्वभाव आहे. त्याचा आत्मसन्मान गेलेला आहे. तर इथं बसलेल्या मराठ्यांनी आणि न ऐकणाऱ्या मराठ्यांनी विचार करावा की अरे, म्हणजे खोपडेजी तुम्ही हा जो ज्या सगळा विषय चाललेला आहे की हा खर्च कमी करावा, डामडौल करू नये, माणसं कमी बोलवावीत, खर्च कमी करावा, याच्या विरोधात आहात का समर्थनात आहात? अहो, ते का करतात हे तर शोधा ना. मग आपण जी चर्चा जी आहे ती खर्च का करावा लागतो, त्यांचा आत्मसन्मान गेलेला आहे आणि तो आत्मसन्मान वर आणण्यासाठी. अहो खोपडेजी, ते हगवणे कसपटे कुटुंब असेल, नाही तर पुण्यातली तुम्ही लग्न बघा, तिकडे स्टेडियम मध्ये लग्न होतात, त्यांना आत्मसन्मानासाठी वेगळं करायची काय गरज? ते मूळचे गर्भश्रीमंत मंडळी आहेत. अहो, त्यांना सुद्धा ब्राह्मण हेच म्हणतो ना, मम भार्या समर्पयामी. आणि तुम्ही जी गोत्र जी सांगितली जातात,
ही जी गोत्र सांगितली जातात ही गोत्र तर परशुरामाने या मराठ्यांच्या क्षत्रियांचा निपात केला, त्यांच्या पत्नीशी संभोग करून झालेल्या पिढ्या हे खोपडेजी तुम्ही ज्या विषयाच्या बाबतीत आपली मर्यादित आकलन आहे आणि अधिकृत संदर्भ तुमच्याकडे नसतील तर तुम्ही विषय भरकावून जात आहे. आणि मला विशेष आश्चर्य वाटतं, तुमची स्वतःची सून ब्राह्मण असून सुद्धा तुम्ही जे काही या विषयामध्ये ब्राह्मण जातीद्वेष ओढून आणताय, मला आश्चर्य वाटतं. तुमची स्वतःची सून ही ब्राह्मण असून सुद्धा तुम्ही का आणताय मला कळत नाही. विषय मराठ्यांचा चालू आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये ब्राह्मण कुठून आणताय? काय चर्चा करताय? चर्चा करायची नसेल तर आम्ही बोलणार नाही. आम्हाला लिहिण्याची खूप साध्य आहे. ठीक आहे. मी पुन्हा मूळ मुद्द्याकडे येतो. खोपडेजी एकदम म्हणजे हा एक तर संस्कृत टेक्स्ट, त्याचे अर्थ अन्वयार्थ, आणि आता कोणी मराठे सुद्धा अधिकृत संस्कृत उत्तम वाचणारे आहेत त्यांना सुद्धा कळतं. तुम्ही म्हणता तसे अर्थ असतील तर लग्नामध्ये बोलवणारच नाहीत ब्राह्मणांना. खोपडे कसं काय सांगतात मला कळत नाही, कोणत्या संदर्भ सांगतात याची पण कल्पना नाही. मी दुसऱ्यांकडे जातो. मी शिवलीला पाटील आणि त्यानंतर पुन्हा एकदा मी दुसऱ्यांकडे मी खोपड्यांकडे जातो. खोपडेजी तुम्ही मूळ चौकटीबद्दल बोला, मी जरूर वेळ देईन. तुम्ही एक तर हा विषय कुठच्या कुठे नेताय, तुम्ही इकडे विषय चाललेला आहे. तुम्ही ज्यांच्याबद्दल म्हणताय ते मुळात प्रस्थापितच आहेत, त्यांना वेगळ्या प्रतिष्ठेची गरज नाहीये, ते ती मिरवतायत आहेत ती, तो विषय चालू आहे चर्चेचा आणि तुम्ही कुठे नेऊन ठेवताय विषय. मी आता जातो शिवलीला पाटील यांच्याकडे. शिवलीलाजी, हा विषय एक तर नाजूक आहे आणि त्यातून होतं असं की मुलीकडची बाजू हा विषय एकदा आला की गोष्टी कोणाच्याही जातीतल्या असो आणि किती श्रीमंत असो की गरीब असो मुळातच नाजूक होतात, कारण आपण मुलीकडचे, आणि त्यातून अचानक मागण्या वाढू लागतात आणि मग काय होतं ते आपण कसपट यांच्या बाबतीत बघितलेलं आहे. या बाबतीत ती धाडस शिवलीला पाटील बोलू शकतात, सगळ्यांमध्ये ते धाडस नाहीये, त्याचं काय करायचं? अर्थात तुम्ही म्हणताय ते खरं आहे, कारण आपण मुलगी वाढवतानाच अशा पद्धतीने वाढवतो की तू मुलगी आहेस, त्याच्यामुळे त्याच्याशी बोलताना वागताना एक सेकंड प्रायोरिटी राहते आणि मुलीचं मत हे काही ग्राह्य धरलं जात नाही, कुठल्याच क्षेत्रामध्ये नाही आणि घरातही नाही. तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे, प्रत्येक जण हे पाऊल उचलेलच असं नाही. हा, पण एवढं मात्र खरं आहे की आताच्या मुली कितक्या सक्षम झाल्यात, इतक्या स्टेबल आहेत, स्थिर आहेत, त्यांना त्यांच्या विचारांवर सामर्थ्य आहे, त्यांच्या विचारांवर त्यांच्या कमांड आहे. आणि मला असं वाटतं की कधी कधी काय होतं की आम्हीच फार सुरुवातीपासून हे सांगत जातो, आई वडील सुद्धा, की आपल्याला काही कमी नाही, आपण फार मोठे आहोत, आपण तुला हवं तसं, तुला पाहिजे तसं. आणि अर्थात काय होतं माहित आहे का, मुलींच्या बाबतीत म्हणायला गेलात तर आज आपण विचार करू किंवा न करू, आपल्याकडे अजूनही जसं आत्ताचे दादा बोलले की अजूनही हेच चाललंय, हा समाज की तो समाज, ब्राह्मण समाज की मराठा समाज, हा क्षेत्र की तो क्षेत्र, इथे गुंतून बसतोय आपण. आपण याच्या पुढे जाऊन विचारच करत नाहीये. आता संस्कृत कुठे, मराठी कुठे, सगळ्याचा सांगण्याचा हेतू एकच आहे ना. नक्कीच. लग्न ही पद्धत वेगळी असू शकत नाही. बरोबर. लग्न हे जिथून आलंय तीच त्याची मी म्हणते श्लोकांची व्यवस्था वेगळी असू शकते, करण्याची पद्धत वेगळी असू शकते, पण लग्नाचा जो हेतू आहे की मुलगा आणि मुलगी हे दोघं एकत्र येऊन जे पुढचा संसार चालवतायत, हे शास्त्र तर वेगळं असू शकत नाही. हे कुठल्या संस्कृत श्लोकामुळे किंवा मराठी श्लोकामुळे वेगळं होऊ शकत नाही. त्यामुळे हे जे विचार आहेत ना की हा धर्म तो धर्म, हे धर्माचा विषय नाहीच आहे इथे. शिवलीलाजी, तुमचं हे म्हणणं मला असंख्य अर्थाने महत्वाचं वाटतं. त्यातलं कारण म्हणजे एक अशी स्त्री हे स्पष्टपणे सांगते, हे सर्व समाजासाठी मार्गदर्शक आहे आणि म्हणून शिवलीलाजी तुमचं मी खास अभिनंदन करतो. एक प्रश्न मात्र मी शेवटचा विचारणार आहे या चर्चेच्या एका